हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत गवारीची शेंग. गवारीची शेंग आपण हिरव्या मिरचीत बनवणार आहोत. तर सर्वात पहिले आपण नमक टाकून थोडीशी शिजवून घेऊया. तर पाहू शकता बऱ्यापैकी आपली गवार शिजलेली आहे. तर चला आपण फोडणीचा मसाला बनवून घेऊया. तर बघा, त्यासाठी किसलेला खोबरा, कोथिंबीर, लसूण आणि मिरची. चला तर मग खोबरे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया. गवारी शिजवत असताना आपण थोडेसे नमक टाकले आहे, त्याच्यामुळे आता नॉर्मलच टाकून घेणार आहोत. हा मसाला थोडा बारीक झालेला आहे, तर याच्यामध्ये शेंगदाणेही बारीक करून घेऊया. तर बघा, आपला मसाला बारीक झालेला आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आपल्याला. तर चला मग आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. 1 ते 1.5 चमचा मी तेल ओतलेलं आहे. तर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. टोमॅटो चांगलं फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर मिरची, शेंगदाणे बारीक केलेले या तेलामध्ये टाकून घेऊया. हा मसाला तेलामध्ये एकदम खमंग फ्राय करून घ्यायचा आहे. 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपण झाकून ठेवूया. तर 5 मिनिटं झालेले आहेत. एकदा आपण हा मसाला मिक्स करून घेऊया. यानंतर शिजवलेली गवार याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. गवारी खूप सुकी वाटत आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेऊया. चला तर मग पाणी ओतलेलं आहे. थोडीशी हळद टाकून आपण 5 मिनिटं बारीक गॅसवरती झाकून ठेवूया. चला तर मग आपली हिरव्या मिरचीतली गवार तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. खूप छान होते बघा, एकदा नक्की ट्राय करा.